नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे, विशेषतः ई-केवायसी बद्दल. हो, ते आता अनिवार्य झालं आहे आणि त्यामुळे अनेकांच्या मनात खूप प्रश्न आहेत, थोडा गोंधळही आहे. पण काळजीचं काही कारण नाही. आज आपण नेमकं हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे का करायचंय आणि कसं करायचंय. तर केवायसी बद्दल मनात गोंधळ आहे का? मला खात्री आहे की अनेकांना असेल आणि अगदी स्वाभाविक आहे. पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आपण प्रशासनाकडून जी अधिकृत माहिती आली आहे ना, अगदी त्याच आधारावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात जास्त काळजीचे प्रश्न कोणते आहेत? अरे देवा, केवायसी नाही केली तर पैसे मिळायचे थांबतील का? ती वेबसाईट तर चालतच नाहीये, मग आम्ही काय करायचं? माझ्याकडे पतीचा आधार नंबर नाहीये, आता काय होणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, केवायसी केली आणि चुकून अपात्र ठरलो तर? हो ना, हेच प्रश्न आहेत ना मनात. चला बघूया प्रशासन यावर काय म्हणतंय. ओके, तर सगळ्यात आधी मूळ मुद्दा समजून घेऊया. सरकारला ही केवायसी का करायची आहे, म्हणजे अचानक याची गरज का पडली, यामागचा उद्देश काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण थेट महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी काय स्पष्टीकरण दिले ते पाहूया. तर अनुप कुमार यादव काय म्हणतात ते बघा. प्रत्येक खात्याची आधारद्वारे पडताळणी करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. यामुळे पारदर्शकता येईल आणि भविष्यासाठी खातं प्रमाणित होईल. बघा, शासनाचा हेतू एकदम स्पष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक लाभार्थीचं खातं बरोबर आहे की नाही हे तपासायचं आहे, म्हणजे भविष्यात पैसे मिळायला कोणताही अडथळा येणार नाही. ही प्रक्रिया आपल्याच फायद्याची आहे. चला हे मुद्दे थोडे आणखी सोपे करून पाहूया. सरकारला नेमकं काय साध्य करायचंय? पहिलं म्हणजे सगळ्यांची आधार लिंक्ड खाती तपासायची आहेत. दुसरं, या योजनेत अजून पारदर्शकता आणायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही बोगस किंवा अपात्र लाभार्थी असतील तर त्यांना बाजूला काढून ही योजना फक्त आणि फक्त खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचावी याची खात्री करायची आहे. यामुळे सगळी सिस्टीमच सुधारणार आहे. ठीक आहे, मग हे का करायचंय हे तर आपल्याला कळलं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ही केवायसी करायची कशी. आणि चांगली बातमी ही आहे की प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही प्रोसेस खूपच सोपी आहे. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. ही आहे अधिकृत वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in. एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, केवायसी करण्यासाठी फक्त आणि फक्त याच वेबसाईटचा वापर करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा मेसेजमध्ये दुसरी कोणती लिंक आली तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. फक्त सरकारी वेबसाईटच वापरायची. चला आता स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात आधी वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी बॅनरवर क्लिक करायचं. मग तिथे आपला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यावर एक OTP येईल. तो OTP टाकला की पुढची स्टेप येईल. तिथे पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. मग त्यांच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो पण टाका. त्यानंतर फक्त आपला प्रवर्ग निवडायचा आहे, म्हणजे SC ST. आणि शेवटी एक घोषणापत्र असेल ते स्वीकारून ओके दाबायचं. बस झाली तुमची केवायसी. खरंच काही मिनिटांचं काम आहे. प्रोसेस तर समजली, पण याला काही डेडलाईन आहे का आणि अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत का ज्या लक्षात ठेवायला हव्यात? चला पटकन बघूया. तर चांगली बातमी ही आहे की सरकारने यासाठी तब्बल 2 महिन्यांची मुदत दिली आहे. हो, पूर्ण 2 महिने. त्यामुळे अजिबात घाई करायची नाहीये, गोंधळून जायचं नाहीये. सगळ्यांना ही प्रोसेस पूर्ण करायला भरपूर वेळ दिला आहे. तर मग काय करायचंय आणि काय नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतपणे, आरामात 2 महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करा आणि फक्त अधिकृत वेबसाईटच वापरा. दुसरी गोष्ट, घाई गडबड करू नका. काही जण म्हणतात की वेबसाईट कधी हळू चालतीये किंवा उघडत नाहीये. हो, असं होऊ शकतं, कारण एकाच वेळी खूप लोक वापरत आहेत. पण काळजी करू नका, सरकार त्यावर काम करते. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, पण पॅनिक होऊ नका. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा आठवूया, म्हणजे सगळं लक्षात राहील. तर 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1, ई-केवायसी करणं हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. 2, हे पूर्ण करायला आपल्याकडे तब्बल 2 महिन्यांचा वेळ आहे. 3, ही प्रोसेस खूप सोपी आहे, मोबाईलवरून काही मिनिटांत होते. आणि 4, हे सगळं का करतोय तर योजनेला जास्त पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी. बस इतकंच आहे. आणि शेवटी जाता जाता एक विचार, सरकारचा हा जो प्रयत्न आहे, ही जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे, काय वाटते ह्या सगळ्यामुळे ही योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचायला अजून जास्त मदत होईल का? यावर नक्की विचार करा. धन्यवाद.